लहानपणी आम्ही एकत्र नाटकामध्ये काम केलं. सांगवी रेल्वे येथील माझा मित्र साधू रामटेके हा मला भेटला. आज मी सांगवीला आलो, सांगवी रेल्वे येथे, आणि लहानपणाच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी जे काम करतो त्याविषयी मी आमच्या मित्राला विचारतो. सांग गड्या, आता भूत आहे का या जगामध्ये? नाही, त्या पाहिला नाही बा. पाहिलं नाही? नाही, जादूटोण्यानं कोणी मरते का? अजून ते नाही पाहिलं. ते नाही पाहिलं. बिमारीनं मरते एवढं माहीत आहे. बिमारीनं मरते एवढं माहीत आहे. हो. बरं, आपल्या इथं तो डोमा साधू होता. डोमा साधू जादूटोणा करते अशी भीती होती लोकांच्या मनात. हां, होते की नाही? होती ना. पण तो करत होता का? नाही नाही, असं पैशासाठी काही करा. पैशासाठी काहीतरी करायचा, छूछा करायचा. बरेच जण पाहिले मी. हो का? अजून कोणी आहे का छूछा करणारे आपल्या नाही, गावामध्ये? असं म्हणजे दिसत नाही. दिसत नाही, पण सांगण्यावरून कोणी म्हणते कर्नाटकी बाई आहे, कोणी काही म्हणते. म्हणजे बायांना म्हणते का? हो. कर्नाटकी बाई म्हणजे काय? काय माहीत, त्याला माहीत हो. करणी केली नसं झालं. अच्छा, करणी करणारी कर्नाटकी का? बरं, करणीनं कोणी मरू शकते का? नाही बा, अद्याप तर पाहिलं नाही. बिमारीनं मेलेत, पण लोक म्हणतात करणी गेली. लोक म्हणते करणी केली आणि बिमारीनं मरतात, बरोबर आहे. परंतु जादूटोण्यानं जर कोणी मेला असता तर आतंकवादी राहिले असते का? नाही. हा, आहे की नाही? त्याचं भुकीनं मारली असते. हा, बॉर्डरवर पाठवलं असतं भारत आणि पाकिस्तानच्या, हा. आणि त्यांनी छूछा केलं असतं आणि सगळे आतंकवादी मेले असते. बरोबर. बरं, पांढऱ्या आंब्यावर भूत होता असं म्हणायचे लहानपणी. सांग बरं रे. ते डांग्या डुंग्यावर जात नाही आंबे हा. तोडाले, हा हा तिथून पडेत, हा. मग भूत आहे. आणि चिचीवर जात, हा, तिथून पडला की हा. भूत आहे. भूत आहे असं म्हणायचं. हो. बरं, बापुण्या बुडा. हा 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 हा, बापुण्या. हो हो, त्याले लय लोक कापले. लय लोक घाबरत जाय त्याला. तो मेल्यावरही 5 वर्ष त्याच्या शिवा हा, पोराच्या तोंडातून गेले नाही. त्याचे डायलॉग. हो. तर त्याचा दरारच होता आपल्या गावामध्ये. आधी सारखं राहिलं नाही ते पहिले. हो का? आता कोणी कोणाला भेट नाही. कोणी कोणाला भेट नाही, बरोबर आहे ना. लहान लहान पोरगंही आपण जर त्याला दाबलं, बाबू हे चुकीचं आहे, हा, जाय ना म्हणते. काही ऐकत नाही. हो, माय बापच तर काही नाही म्हणलं. तेच तर. आणि बायांच्या अंगामध्ये देवी वगैरे येते काही ठिकाणी. इथं येते का आपल्या गावात कोणाच्या नाही, अंगात? तर नाही पाहिलं बा. येते का? नाही, आपल्या गावात कोणी नाही. आणि तुम्ही भूत पाहिला का? नाही पाहिला. म्हणजे आहे का? आहे म्हणून आहे, पाहिलाच नाही तर आहे कुठून? हा, पाहिलाच नाही तर मग नाहीच. आणि देवी कोणाच्या अंगामध्ये येत नाही. नाही. भूताचं अस्तित्व सुद्धा नाही. जादूटोणा कोणी कोणाला करू शकत नाही, असंही आहे. म्हणून आपल्या गावामध्ये शिक्षणासाठीही पुढे येत नाही. शाळेमध्येही जास्त संख्या नाही गड्या. शिक्षण हा. महत्वाचं आहे ना. मग बरं, या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या का कमी आहे माहीत आहे का? काय आता आई वडिलांचे बी काही हे हां लक्ष देणे. हां आता हां कामधंदेवाले आहे बाप, काय करणार आहे. हो हो हो, ते शिक्षकांचं कर्तव्य आहे. शिक्षकाला नाही भेट. त्याला भेट नाही आणि संख्या कमी झालेली आहे. मुलांनी शाळेत गेलं पाहिजे, बरोबर आहे. परंतु गावातील काही लोक शहरामध्ये टाकतात आपल्या मुलाबाळांना. हो. इथल्या शाळेत का नाही टाकत? हो का? बरं. 4थ्या वर्गापर्यंत शिकवते तिथं. 4थीपासून 5वी गेला, चला बोधेगाव, चला रामगाव. हां हां, मॅट्रिक पास होतो आपण. बरं, ठीक आहे. आता या जीवनामध्ये माणसाला जगण्यासाठी काय पाहिजे सांग बरं. तुझ्या मनाने सांग बरं, काय पाहिजे जीवन जगण्यासाठी? अन्न, हां पारा, हां, सगळ्या गोष्टी पाहिजे. पाणी, हो. आणि संपत्ती? धरती. हां संपत्ती आपापल्या मनावर जे असल हां, घरी, हो. तेच कमाई आपली. आणि आरोग्य? आरोग्य आपल्या हातावर आहे. म्हणजे आपल्या ठेवणं हातावर? की नाही ठेवणं. अच्छा अच्छा, म्हणजे चांगलं ठेवणं आपल्यावर आहे. आपल्यावर हां, चांगली आहे. गोष्ट आहे. बढिया. म्हणजे खाणं पिणं व्यवस्थित पाहिजे, आहार. आहार चांगला पाहिजे, तेव्हाच हेल्थ इज वेल्थ राहील.
बरं आता तू नंतर नाटकामध्ये वगैरे काही काम नाही, वगैरे केलं का रे? आता नाही. बस ते आपण तुम्ही गेलेत हां आपली पार्टी, हां त्याच्यानंतर फक्त कलापती चालवल्या कोण, हां कांबळे, अच्छा कांबळे. नारायण कांबळे हो हो आणि दिगंबरचे वडील हो हो मस्के पुंडलिक मस्के. पुंडलिक मस्के हो, यानं चालवल्या कलापता काही वर्ष. काही वर्ष. गणपती दुर्गादेवी हो हो आणि नंतर बंद झालं सगळं. नंतर बंद झालं. बरं नवीन पिढीतील विद्यार्थ्यांना मुलांना काही संदेश तुझ्याकडून? संदेश काय आता द्यायला पाहिजे, क्रिकेट. क्रिकेट पाहिजे. आणि जास्तीत जास्त म्हणजे 24 घंटे त्याचा मोबाईल जेवण करेपर्यंत तर रात्री झोपेपर्यंत मोबाईल पाहिजे मोबाईल. म्हणजे याचा दुरुपयोग करतात ते. हो याच्यापासून त्यांनी दूर राहायला पाहिजे असंच म्हणायचं आहे हो, तुला. विचारा नाही यायला 2-2 वाजेपर्यंत राहते तिथं. बापरे पाहत बसते. काय पाहते त्याच्यात? काय माहित त्याचं त्याला माहित. त्यांचे आई वडील त्यांना काही म्हणत नाही का? काय म्हणणार आहे, म्हटलं ऐकतही नाही. ऐकलं पाहिजे ऐकले ना. पाहिजेत ना. हो का? एकानं केलं दुसरा करते, दुसऱ्यानं केलं तिसरा करते. बरं शिक्षणाचं महत्त्व याविषयी काही सांगशील का? शिक्षणाचं महत्त्व म्हणजे आपल्यावर आहे, आपण काय केलं, काय शिकू राहिलो. शिक्षण म्हणजे वाघिणी दुधात आहे ना. हां हां शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध. चांगली गोष्ट आहे. म्हणून सगळ्यांनी शिकलं पाहिजे. जो शिकेल तोच टिकेल. टिकेल. हेल्थ इज वेल्थ असंच वाटत आहे तुम्हाला या चर्चेमधून. आणि मला हे सांगायचं आहे मित्रांनो की या जगात भूत भानामती तंत्रमंत्र जादूटोना याचं अस्तित्व नाही. ज्योतिषाला स्वतःचं भविष्य माहीत राहते का? नाही काहीच माहीत नाही. दारू दारू फिरला असता. हा तो कशाला दारोदार फिरला असता. शाबास चांगलं सांगितलं. तर याबरोबरच ही चर्चा थांबवतो. तुमचं नाव सांगा. बरोबर. अच्छा अच्छा कधी दिसला का तुम्हाला भूत? नाही आपल्याला काहीच नाही दिसला. मी तर काय मसनात झोपणार माणूस आहो. अच्छा स्मशानभूमीत झोपले तुम्ही मग काय. तरी तुम्हाला दिसला नाही. चांगली गोष्ट आहे. मित्रांनो ही चर्चा आमच्या या सांगवी रेल्वे येथे झालेली आहे. सुदर्शन गजबिये यांचं घर इथं होतं आणि या माझा मित्र साधू रामटेके याचं हे घर आहे. मागे याचं बांधकाम सुरू आहे. तात्पुरतं निवास आहे यांचं. हा रस्ता आमच्या गावातील आहे. आमच्या काळामध्ये कच्चा रस्ता होता. हे चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक म्हणून गणल्या जायचा. तिथे कार्यक्रम घेत होतो आम्ही. बरंचसं बदललं परंतु परिवर्तन जसं पाहिजे होतं तसं झालं नाही. अजूनही गावाचा विकास होणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक गाव सुधारला पाहिजे पण गावाचा भकास झालेला आहे. शहरांचा विकास होत चाललेला आहे. काय याला कारण काय आहे? याला कारण हेच आहे गावामध्ये उद्योगधंदे विकसित नाही. गावातील शाळा तिथले शिक्षकांची संख्या कमी आहेत. विद्यार्थी कमी आहे म्हणून शाळा शेती पिकत नाही आणि निसर्ग साथ देत नाही. सरकारही साथ देत नाही. वैतागला आहे शेतकरी. कसं जगायचं लोकांनी? रोजगारही मिळत नाही. मग मोठमोठ्या शहरांमध्ये बॉम्बे पुणे या ठिकाणी जातात मुलं आणि त्या ठिकाणी जे मिळेल ते काम करतात आणि गावामध्ये त्यांचे आईवडील राहतात. खर्च परवडत नाही त्यांना. अशी ही समस्या आहे माझ्या गावाची. हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि नवीन माहिती परत मी घेऊन येईल. तोपर्यंत नमस्कार.